शाळेत असताना 10-12 वर्षापूर्वी ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सारखा कानावर यायचा आणि त्याच्यानंतर तो शब्द मागे पडला आणि 4-5 वर्षांपासून हवामान बदल हा शब्द कानावर येत होता. पण तो हवामान बदल आता आपल्या अगदी दारावर येऊन ठेपला आहे. 22 मार्च 2023 ला आमच्या गावामध्ये 4 तासामध्ये 400 मिलीमीटर पाऊस पडला आणि गेल्या 50 ते 60 वर्षात निर्माण झाली नव्हती अशी पूर परिस्थिती आमच्या इथे निर्माण झाली. हजारो हेक्टरवरची शेती खरडून गेली, पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय सुपीक असणारी माती यामध्ये वाहून गेली. त्यानंतर मात्र 1 महिना अजिबात पावसाचा थेंब आला नाही आणि खरीपातली उरली सुरली पिकं सुद्धा गेली. अजिबात पाऊस न येणे, पावसाळ्यामध्ये पावसाचे दिवस कमी होणे आणि पाऊस जास्त पडणे किंवा जेव्हा हिवाळा किंवा उन्हाळा असतो तेव्हा पाऊस येणे आणि खरीपातल्या पिकांचं जे नुकसान झालं ते परत रब्बीच्या पिकांचंही नुकसान होणे, याची वारंवारता आता खूप वाढली आहे आणि त्याचा सरळ सरळ फटका शेतकऱ्यांना बसतोय, शेतकऱ्यांच्या कुटुंबांना बसतोय आणि त्यांच्या एकूणच जीवनशैलीला बसतो आहे. हे जेव्हा हवामान बदलाचं संकट आपल्या दारावर येऊन ठेपलं आहे तेव्हा त्याला पर्याय म्हणून जी पिकं याला शाश्वततेने सामना करू शकतात अशी मिलेटची पिकं, ज्याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे आणि यासारखी अनेक पिकं आपण लावतो आणि शेतकरी ही पिकं लावू शकतात. मला असं वाटतं की हवामान बदल आपल्या दारावर येऊन ठेपलाय आणि त्याचा सामना आपल्याला आता करणे आवश्यक आहे. त्यासाठी देशी बियाणं, सेंद्रिय शेती ही चळवळ वाढवणं आवश्यक आहे.